निर्मल सीड्सनी हे जे बाजरीचे संकरित वाण आपल्यापर्यंत उपलब्ध करून घेतलेले आहेत, तर त्यामागचं कारण असं आहे की शेतकऱ्यांची गरज काय आहे? तर त्यामध्ये त्याची जी अपेक्षा असते की ह्याचं उत्पादन जास्त मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर आहारामध्ये जसं अगदी आपण म्हणतोय की गावरान टाईपची जी चव पाहिजे आपल्याला भाकरी केल्यानंतर, त्या टाईपची चव म्हणजे तशी सुद्धा आली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि उत्पादकता तर ती महत्वाची आहे. फक्त तर निर्मल सीड्सनी ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून एक असं पाऊल उचललेलं आहे की जेणेकरून हे दोन्ही गोष्टी त्या संकरित वाणामध्ये आणून हे वाण जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पाहिलेलं आहे की ह्या भागामध्ये जमिनीचा, वातावरणाचा हा जो परिणाम आहे हा वेगळा असेल. उत्तर भारतामध्ये जमीन आणि वातावरण वेगळं असेल. अजून इकडं आपण आंध्र, कर्नाटकामध्ये गेले तर तिकडचं वातावरण वेगळं असेल. तर ह्या सर्व ठिकाणच्या जे जमीन आहे, पाणी आहे आणि वातावरण आहे, ह्याचे जे परिणाम होणार आहेत त्या ह्याच्यावर, ह्याचं पूर्ण प्रात्यक्षिक प्लॉट आपण उभे करून त्याच्यामधून जे आपण निष्कर्ष काढले, त्याद्वारेच आपण हे जे वाण आहेत ते त्या त्या विभागासाठी आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. ते लवकर येणार वाण म्हणजे 4506 निर्मल 4506 हे शबरी ह्या नावाने आपण मार्केटमध्ये आणलेलं आहे. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा जो कालावधी आहे खरीप मधला केवळ 70 दिवसामध्ये पूर्ण पीक तयार होतं. म्हणजे धान्य उत्पादन हे 70 दिवसापर्यंत तयार होतं, पेरल्यापासून 70 दिवसामध्ये. ह्याचा फायदा असा होतो शेतकऱ्यांना की काही वेळेस काय होतं की पावसाची कमतरता असते किंवा पाऊस कमी पडत असतो, हलकी जमीन असते, अशा ठिकाणी सुद्धा ते हायब्रिड तुम्हाला काही ना काही उत्पादन देऊन जातं. त्याचबरोबर जे आपण प्रचलित वाण जे म्हणलेलो होतो ICTP 8203 किंवा धनशक्ती, ह्याच्याबरोबर त्या वाणाचे आपण प्रात्यक्षिक प्लॉट हे आपण त्या त्या भागामध्ये घेतले, ज्याला आपण ड्राउट प्रॉन किंवा आवर्षण प्रवण एरिया जो आहे, जो भाग आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या दोन्ही वाणाचे तुलनात्मक आपण शेतकऱ्यांच्या शेतावर चाचण्या घेतलेल्या आणि शेतकऱ्यांचे निष्कर्ष असे आहेत की ह्या शबरी वाणामध्ये उत्पादकता तर त्या धनशक्तीपेक्षा जास्त आलेलीच आहे. त्याचबरोबर ह्याची जी भाकरी आहे किंवा त्याची जी प्रत आहे ही त्याच्याच बरोबरीची आहे. म्हणजे पर्यायानं काय झालं की शेतकऱ्याला जे अपेक्षित होतं की चवीबरोबर त्याची उत्पादकता वाढली पाहिजे, ह्या शबरी वाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.